खरं पाहिलं तर गेली 10-12 दिवस 15 दिवस या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार दौरे आहेत, गाव भेटी चालू आहेत. सगळे उमेदवार आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका, ते काय काम करतायत, काय केले, काय करायचं आहे त्या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला दादा माहीत असेल की ज्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही ह्या उमेदवारीच्या संदर्भात ज्यावेळी आपल्यासमोर भेटलो, त्या आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आपण होता, त्यावेळी माझे वडील सदाशिव भाऊ होते, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख होते. तिथं त्या दिवशी संपूर्ण चाललं होतं कुणाला उमेदवार द्यायचे, काय करायचं, कशा पद्धतीनं केलं पाहिजे. त्यावेळी आपल्या समोर असं चर्चेचा खल चालला होता. त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांच्या मनामध्ये भविष्यामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देण्याचा विचार आहे आणि जे युवक चांगल्या पद्धतीने संघटन करू शकतात, जो युवक जगाकडे विश्वासार्थ आहे, जो युवकांच्याकडे जे व्हिजनरी आहे, अशा युवकांना संधी द्यायचं असा विचार साहेबांचा आहे. त्यामुळे मनाचा मोठेपणा करून आपण मागे पुढे सरकून वैभवच्या पाठीमागे आपण उभं राहावं असं आपण सांगितलं. त्यावेळी मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो, जगदिशे तुमच्या डोळ्यामध्ये, तुम्ही खाली मोबाईलमध्ये बघत होता, वैभव कोण म्हणून तुम्ही समोर बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेमकं हेरलेला दिसतंय. कुणासाठी एवढा सगळा खेळ चाललाय ते तुम्हाला आज इथं लक्षात आलं असेल दादा, की खरंच गेली 5 वर्ष सातत्यानं मी या लोकांच्यात आहे. माझे वडील 2 वेळा आमदार होते. सगळ्यांनी हे तर व्यासपीठावर उपस्थित आहे, ह्या सगळ्या नेते मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली. आमचं राजकारण जीवन ठेवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, टिकवण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी साथ दिली. त्याच पद्धतीने उपस्थित या सगळ्या प्रत्येकानं हातावरच्या फोडासारखं आम्हाला जपलं आणि मग आता आम्हाला असं वाटायला लागलं मागच्या 10 वर्षातला वनवास संपवायचा असेल, आमचं राजकारण टिकवायचं असेल, किंबहुना सर्वसामान्याचं राजकारण जर या मतदारसंघात करायचं असेल तर ह्यावेळी परिवर्तन करावं लागेल. आणि त्या परिवर्तनासाठी म्हणून माझी उमेदवारी दादा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात वैभव पाटील आमदार होतो का नाही मला माहित नाही, वैभव पाटीलसाठी नाही, इथे उपस्थित प्रत्येक युवकाला हाताला काम मिळण्यासाठी. माझी माता भगिनी इथे उपस्थित आहे, तिला सुद्धा रोजगार निर्मिती यासाठी सुद्धा झाली पाहिजे म्हणून या भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपण्यासाठी आणि भविष्यामध्ये उद्योग व्यवसाय सामाजिक सगळे एकत्रीकरण या सर्वांसाठी माझी उमेदवारी असणार आहे. महाविकास आघाडीची ज्यावेळी उमेदवारी येते ते परिवर्तनाची लाट आहे. सगळेजण आम्ही एकत्रित आहोत, एक सकारात्मक ऊर्जेने आम्ही सगळे काम करणार आहोत. या मतदारसंघात आतापर्यंत फक्त भूल थापा देऊन 7 निवडणुका लढलेली मंडळी माझ्यासमोर आहेत. 7 निवडणुका. ज्या कैलासवासी वसंतदादांनी स्वप्न बघितलं या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे संपवण्यासाठी मला कृष्णेचं पाणी या परिसरात नेलं पाहिजे. हे 40 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न त्या टप्प्यापर्यंत असतो. आता जवळजवळ 42-44 वर्ष होत आली या कामासाठी. मग हे नेते मंडळी म्हणतायत की आम्ही ह्या 20 वर्षातच पाणी आणलंय, परंतु कैलासवासी वसंतदादांच्या पासून आदरणीय राजाराम बापू पाटील असतील आणि तत्कालीन सगळे नेते मंडळी असेल, कारण प्रत्येकानं काम केलं ते पाणी आणलंय. त्यामुळे कुणीही या पाण्यावरती बोलण्यापेक्षा पाण्याच्या बरोबरीने या मतदारसंघात आणि आपण काय उभा केलं त्याच्यावरती खरं बोललं पाहिजे. आज पाणी आलंय, परंतु महेश भाऊ कराडे तुम्ही इथे उपस्थित आहे, तुम्हाला माहिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे. आज इतका अतिरिक्त ऊस आहे, तो ऊस आपल्याला कर्नाटक आणि बाहेरच्या कारखान्यात घालवा लागतो. कालवत असताना त्या ऊसाला किती भाव मिळेल, वजन व्यवस्थित मिळेल का नाही, पेमेंट व्यवस्थित मिळेल का नाही, ही दुर्भाग्य आपल्या शेतकऱ्याचं की जो वर्षभर काबाड कष्ट करतो पण ऊसासाठी त्याला दुसऱ्याच्या दारात जावं लागतं. ही दुर्भाग्य आहे. इथे होता आमचा यशवंत कारखाना, स्वाभिमानाचं आमचं ते केंद्र होतं. काय केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. सूतगिरणीचं काय केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. आम्ही त्याच्यावरती बोललं की म्हणतात झालं की ते जुनं झालंय, आम्ही केलंय पण ते जुनं झालंय. 2 वेळा त्याच्यावरती लोकांनी आम्हाला घरात बसवलंय की ते सांगतात, तेच म्हणतात 2 वेळा मागं झालंय, आता नवीन काहीतरी काढा. मग 7 वेळा तुम्ही निवडणुका ह्या टेंबूच्या जीवावरती टेंबूच्या नाव जगताय, ते सोडून तुम्ही काय केलं हा प्रश्न तुम्ही आम्ही त्यांना विचारला पाहिजे. हे सोडून काय केलं या मतदारसंघात सांगा. माझ्यावरती आरोप करतायत. दादा माझ्याकडे जवळजवळ आता 2 ते 2.5 हजार कर्मचारी माझ्या संस्थेमध्ये काम करतात. मला ते आरोप करतात संस्था स्थापन झाल्यापासून शेवटपर्यंत अजून किती लोक तुमच्याकडे काम करतायत, म्हणजे किती तर सोडून जात आहेत. 10-15 हजार रुपये तुम्ही महिन्याला पगार देताय. हाय तू आहेस, हा पहिल्या दिवशी बसलाय, शिकलास, वाढलास, मोठा झालास, नोकरी करतोय, 14 वर्ष झालं. हा दादा असे हजारो कार्यकर्ते माझ्याबरोबर हजारो जण माझ्याकडे काम करतात.
दादा कुणाला खोटं बोलायचं नाही. एकदा जर आपण खोटं बोललो तर पुढच्या वेळी त्याचं तोंड आपण दाखवू त्याला शकत नाही. प्रत्येक वेळी खोटं बोलायचं, काहीतरी खोटं नाटक सांगायचं, लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा. आजपर्यंत नेहमी आमच्या ह्या नेते मंडळींच्या विभाजन करूनच ते निवडून आलेले आहेत. कधी स्वतःच्या ताकदीवर लोकांच्या समोर जाऊन ते निवडून यायचं हिंमत त्यांच्यात नाही. एकाच एक लढत होत होती, एकाच एक लढत होत होती, त्याच्यात सुद्धा खडा टाकण्याचं काम यांनी केलं आणि मग राजेंद्र अण्णांची उमेदवारी झाली. नाहीतर त्या दिवशी या मतदारसंघाचा रिझल्ट काय होता ते लोकांना माहित होते. एकाच एकची भीती वाटते. पाठीमागच्या वेळीपर्यंत 2019ला आदरणीय सदाशिवभाऊ पाटील एक अपक्ष म्हणून उभा होते. अनेक नेते मंडळी आपल्या बरोबर होती. आपण सगळ्यांनी सर्वसामान्यांच्या लोकात गेलो, त्यांना आपली भूमिका पटवून सांगायचा प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आलं आता हे थांबत नाहीत. त्यांनी थांबवायसाठी फडणवीस साहेबांच्या पासून सगळ्यांच्याकडे पाया पडले. पडळकर साहेब असतील सगळ्यांच्या घरापर्यंत गेले, अण्णांना काहीतरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. हे सगळं व्याप केलं, पाया पडले. पुढच्या वेळी मी नाही तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. एवढं व्याप केलं, सगळ्यांना व्यासपीठावर आणलं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये आपला पराभव झाला. पण सर्वसामान्य जनता आपल्यावर त्यावेळी पण होती, आज पण आहे. आणि मला खात्री आहे आता जरी तिरंगी झाले असेल तर कोण निवडून येऊ शकतो, कुणाचं पारडं जड आहे हे जाणते असणारे लोक आहेत. त्यामुळे मला खात्री आहे त्यावेळी आपल्या महाविकास आघाडीचं पारडं जड आहे, दुरान्वय वैभव पाटीलचं पारडं जड आहे. मला खात्री आहे तुमचा स्वाभिमान तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही तुमचा स्वाभिमान पराभूत होऊन देणार नाही याची खात्री मला आहे. त्यामुळे 100% यावेळी परिवर्तन करायचं आहे, ताकदीनं उतरायचं आहे. पुढचे 10-12 दिवस अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडता. मी मागं पण सभेत सांगितले 2 ते 3च गोष्टी त्यांच्याकडे आहेत. एक सहानुभूतीचं बोलतात, दुसरं खोक्यावरती बोलतात आणि तिसरं आमिष दाखवतात. त्याच्या पलीकडे काही सुद्धा त्यांच्याकडे नाही. आणि मला खात्री आहे त्याला हा समाज आता बळी नाही पडणार. त्यांना माहित आहे विजन कुठं आहे, पुढे कसं जायचं आहे, काय या मतदारसंघात भविष्यात करायचं आहे. दादा लाज वाटते आम्हाला, 10 वर्ष हे सत्तेवरती आहेत पण एक MIDC एक्सपान्शन सुद्धा त्यांना करता आलं. आज त्यांचा अजेंडा जर बघितला आपण तर आता त्यांना आठवतंय मिनी MIDC खानापूरला झाली पाहिजे, एक MIDC आटपाडी झाली पाहिजे, विट्याची MIDC विस्तारीकरण झालं पाहिजे. अरे 10 वर्ष तुम्हीच सत्तेत होता. ज्यावेळी संजय बापूने आता सांगितलं किस्सा, एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जाताना सगळ्यात पुढे असणारे त्यांनी समजा तिथं जात असताना आपल्या भागासाठी आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी मोठं उद्योग व्यवसाय ते मागतील, या भागासाठी पाण्याच्या बरोबर अनेक काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी मागतील आम्हाला वाटत होतं. शेवटी राजकारण हे साचवत नसतं. आज कोणतं आहे उद्या कोणतं असणार आहे. पण मिळालेल्या दिवसांमध्ये आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, आपल्या भागातलं जीवनमान उंचवण्यासाठी असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. ते बघितल्यानंतर त्या समाजातल्या सगळ्या घटकाला अभिमान वाटला पाहिजे. असं काम या निमित्तानं झालं पाहिजे. मी परवा उदाहरण देताना सांगितलं आमच्या शेजारी पोलीस कडेगाव मतदारसंघात तिथं असणारे सगळे नेते मंडळी सक्षम आणि तेवढ्या ताकदीने त्या मतदारसंघात काम करतात. 4 कारखाने आहेत, 4 सूतगिरण्या आहेत, प्रत्येकाचे शिक्षण संस्था आहेत, दूध संघ आहेत. आज जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त युवकांना तिथं नोकरी मिळते. आणि मग आमच्याकडे जर सत्ता एवढी सातत्याने लोकांनी तुम्हाला दिलेल्या असल्यानंतर तुम्ही 50 जणांना तरी काही नोकरी लावू शकला का? आणि मी जर तेवढं काम केलं असेल, मी त्यासाठी प्रयत्नशील असेल, माझ्या वडिलांनी ते नियोजन घालून दिलं असेल तर तुम्ही आमचं माफ काढायचा नैतिक अधिकार तुम्हाला अजिबात नाही. 5,000 देतोय का 10,000 देतोय, पण महिन्याच्या महिन्याला देतोय, स्वाभिमानानं देतोय. एकही संस्था बंद नाही, हा या सक्षमपणे चालवतोय. आणि तेच सांगतात नेहमी सदाभाऊनी केलं 2 पोरांसाठी केलं. मग आता त्यांनी केलं ते कुणासाठी केलं? कुणासाठी? त्या मतदारसंघासाठी जर करायचं होतं ना तर आणखीन भरपूर काय तर करता आलं असतं. प्रचंड विकास या मतदारसंघाचा करता आला असता. पण एक कुठली योजना शेवटपर्यंत कधी त्यांनी नेली नाही, कधीच नेली नाही. बघा तुम्ही प्रत्येक निवडणूक आता 6वा 7वा नाही म्हणून, 7वा तर होणार का नाही म्हणून, नाहीतर प्रत्येक वेळी भूल थापा, प्रत्येक वेळी खोटं, प्रत्येक वेळी फूट, प्रत्येक वेळी जातीमध्ये वेगवेगळं. आता तर नवीन गणित काढलंय घरं फोडायचं. आमच्यात पण प्रयोग केला होता, आमच्या घरात सरळ केलं भाऊ आमच्यात कसं सगळ्यात दुसरं काय नाही.
अरे राजकारण करत असताना एखाद्या घराण्याला कधी संपवायसाठी, घराण्याला कधी अडवायसाठी भूमिका घ्यायचं नाही. नेहमी सकारात्मक भूमिका पाहिजे. बरोबर त्याला बरोबर घेणं, बरोबरच्या जीवनमान उंचवण्यासाठी काम करणं. आणि ज्या क्षणाला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळी आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी असतो. पार्टी नाही. या गावात काय काय रस्ते नाहीत का, ते गाव आमच्या बरोबर नाही. मतं कमी पडतायत म्हणून काम नाही. ग्रामपंचायत आपले आहे म्हणून निधी नाही. हे अडवण्याची भूमिका संपली पाहिजे. ज्या ग्रामपंचायती आमच्याबरोबर आहेत, सोसायटी आमच्या बरोबर आहेत, इतका नाहक त्या सरपंचाने तिथल्या पदाधिकाऱ्यांना होत असतो. हे सगळं थांबवायचं आहे. स्वाभिमानाचं राजकारण करायचं आहे, विकासाचं राजकारण करायचं आहे. जे आजपर्यंत कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून आता आमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने आपण केली. 50 वर्ष बिटामध्ये जर आपण राजकारण सांगत असलो तर प्रत्येक वेळी जर लोकांना आपण फसवत गेलो असतो, खोटं बोलत गेलो असतो, त्यांच्याशी प्रतारणा करत गेलो असतो तर 50 वर्षाचा इतिहास आपण इथं कधीच सांगू शकलो नसतो. आणि मला दादा त्याचीच भीती त्यांना असेल की एकदा जर हे जुळलं परत सुट्टी नाही, याची भीती आहे. आणि ह्याच्यासाठी जे सगळं चाललंय याची मला खात्री आहे. त्यामुळे तुमचा स्वाभिमान राखण्यासाठी तुम्हा सगळ्यांना भविष्यामध्ये प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभा करण्याच्या निमित्तानं एकदा संधी तुम्ही द्या. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत, अंतर पडून देणार हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि तुमचा स्वाभिमान म्हणून येत्या 20 तारखेला त्या मशीनवरती 4थ्या नंबरवरती माझं नाव आहे, वैभव सदाशिवराव पाटील. पुढे निळा शर्ट मधला एक चांगला फोटो देण्याचा मी प्रयत्न केला. प्रयत्न आहे, तिथं फोटो आहे माझा. त्याच्या शेजारी चिन्ह आहे आपलं तुतारी वाजवणारा माणूस. त्या चिन्हासमोरचं निळं बटन दाबायचं. तुम्ही दाबलेलं बटन मला आशीर्वाद देणार आहे. तुम्ही दाबलेलं बटन मला बळ देणार आहे. तुम्ही दाबलेलं बटन हे विकासाचं पर्व सुरू करणार आहे. एवढं एक वेळेस बरोबर राहा. आयुष्यात कधी कमीपणा वाटणार नाही तुम्हाला. असा नेतृत्व या तालुक्याला मतदारसंघात द्यायचा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. या सगळ्या नेते मंडळींचा आभार मानतो. तुम्ही सगळे बरोबर आहात. माझ्या अर्ज भरायच्या सभेला बरेच तुम्ही नव्हता. बापू लय वाईट वाटत. मी हे बापू असते सगळे तुम्ही बरेच जण होते. बघा मला उमेदवारी मिळत असताना माझा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता. फक्त काय करून दाखवायचं, या मतदारसंघात काही काम करायचं. मी उमेदवारी माझा प्रामाणिकपणा होता. मी 5 वर्ष सातत्याने लोकांच्या राहायचा प्रयत्न केला. मी सुख दुःखाला गेलो, वाढदिवस केले, डोहाळ जेवणाला बोलवलं तरी पण मी गेलो. मला काही कल्पना वाटत नाही. बापू मला असं वाटतंय मी जेवढ्यांचे वाढदिवसाला फोन केलेत ना तेवढ्याने जरी मला मतदान केलं तर वैभव पाटील निवडून येतो. सगळ्यांच्या सुख दुःखाला गेलं. मला वाटत होतं मी करून दाखवू शकतो. बाप मोठा असतं, लय मोठा असतं. मी माझे 3 पिढ्याचं हे सांगतो. प्रचंड मोठं आमच्या याच्यामध्ये संस्कार आहेत. आणि आज सुद्धा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आम्ही आहोत. त्यामुळं अपील एक अथॉरिटी आपल्याकडे आहे. चुकलं दादाचं तर भाव आहेत. 100% तुम्हाला न्याय आहे. अजिबात अडचण येणार नाही. हे आपल्याला भविष्य काळात करायचं आहे. सगळे तुम्ही बरोबर राहताय. तुमच्या सगळे वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखणं, सर्व पक्षांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या बरोबर राहण्याचा कधीही तुम्हाला कमीपणा वाटणार नाही. कधी तुमचा अनादर केला जाणार नाही. तुम्ही सगळेजण बरोबर आहेत याचं 100% मी जाणीव ठेवून भविष्यात 5 वर्षात प्रामाणिकपणे काम करेन हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा इतक्या भरघोस संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझ्या ताईने टेम्पो एवढा वर नेऊन ठेवला आहे. आता मेळमेळ भाषण करून चालेल का? महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सन्मान्य वैभव दादा यांच्या प्रचारार्थ उपस्थित जुने शिवसेनेचे नेते आणि नवी राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते सन्मान्य अमोलजी कोले साहेब, आमदार अरुणा लाड, माझे आमदार सदाभाऊ आणि बापूंनी ज्यांची नावं घेतली ते सगळे, कारण वेळ कमी आहे आणि रानालाही काढायचे साहेब. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा
2014 आणि 19ला इथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. योगायोग खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घराघरात पोहोचवणारे अमोलजी कोल्हे बरोबर गद्दाराच्या मतदारसंघात आले. आणि साहेब इथं गद्दारी झाली. अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी गुवाहाटीला पळून गेली. त्यावेळेला अनेक आमिष, अनेक स्वप्न, पैशाचा तर महापूर सुरू होता. अशा वेळेला आम्हाला सुद्धा अनेक आमिष आली. आम्हाला सुद्धा महामंडळांची स्वप्न दाखवली गेली. पण माझं मन सुद्धा थोडं डळमळीत झालं होतं. म्हणलं त्या आईला 40-40 वर्ष एकत्र राहून हे जे निष्ठा नाही ना, आपण कुठं पाळत बसायचं. पण साहेब, तुमचे मित्र नितीन बानोगडे पाटील यांचा मी शिष्य आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, बापू, इतिहासात नोंद होत असताना मी ज्या वेळेला लोकांना व्याख्यानातनं निष्ठा शिकवत असतो, त्यावेळेला माझा शिष्यच जर गद्दारी करायला लागला तर मी सुद्धा राजकारणातनं संन्यास घेतो. आणि साहेब, तेवढ्या एका वाक्यावर मी या ठिकाणी थांबलो. आणि बानोगडे सरांचं मला एक वाक्य आठवलं. मला त्यांनी एक नेहमी भाषणामध्ये सांगतात, जंगलाला आग लागलेली असते, त्या आगीला विझवण्यासाठी प्रत्येक प्राणी, प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. एक चिमणी आपल्या चोचीतून पाणी नेऊन त्या आगीवर टाकत असते. त्यावेळेला तेवढा तिला कावळा म्हणतो, अगं चिवताई, तुझी चोच किती, त्यात पाणी किती, आणि तुझ्या या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार का? त्यावेळेला चिवताईनं दिलेलं उत्तर असतो मित्रांनो, ते खूप महत्वाचं आहे. ती त्याला म्हणते की माझ्या पाण्यानं ही आग विझेल का मला माहित नाही, पण ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यात नसेल, आग विझवणाऱ्यात असेल. आणि म्हणून कोल्हे साहेब, मी सुद्धा विचार केला की शिवसेनेचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये माझं नाव निष्ठावंतामध्ये असेल, गद्दारात नसेल. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना 50 खोके, एकदम ओके, सगळे पाठ आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण आजही साहेब या मतदारसंघामध्ये आमचे 2 तालुका प्रमुख पळवले. त्यांना पैसे दिले, आमिष दिली, धमक्या दिल्या, पळवून गेले. आम्हाला काही फरक पडत नाही. अरे, तुमच्यासारखे 40 गेले, शिवसेनेचा साधा टवका उडला नाही. पुन्हा त्याच जोशानं, त्याच जोमानं महाविकास आघाडीनं एकटीच आणले. आता तुम्ही आमची असली चिंट किती बी घेऊन जावा, सर्वसामान्य जनता मात्र आमच्या बरोबर खंबीरपणे उभा आहे, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. विकासाच्या नावाखाली साहेब अनेक आकडे आम्ही ऐकतो, अनेक आकडे ऐकतो. एवढ्या शेकडो कोटीचा निधी आणला, 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी. आकडं ऐकल्यावर रातभर झोप लागत नाही, गोळी खाऊन झोपायला लागते. आता विट्याचा विकास म्हणाल तर वैभव दादा कायम आमचे विरोधक. पण खरोखर साहेब, या माणसानं विट्याचं नंदनवन केलं. आणि फक्त या पातळीवर नाही, महाराष्ट्राच्या पातळीवर नाही साहेब, देशाच्या पातळीवर सुद्धा पुरस्कार त्या ठिकाणी आणले. मला सुद्धा ते आठवलं नाही, ते माझ्या ताईनं वाक्य शोधून काढलं. त्यांचं गाव साधं, यांना पुरस्कार मिळवता आला नाही. तुला खरं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार दिला पाहिजे साहेब. एवढ्या कोटी रुपयाच्या साहेब घोषणा आहेत. पण आमचा खानापूर तालुका आणि आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कल जसंच्या तसं आहे. काय बदललंय का बाबांनो? उठ की सुट, टेंबूचा बांबू, टेंबूचा बांबू, टेंबूचा बांबू. आता घाला आमच्या डोक्यात. किती वेळा
मान्य आहे, प्रत्येक आमदारानं त्याच्यावर योगदान दिलंय, मान्य आहे, पाणी आणलंय. पण ते योगदान एका कुणाचं नाही. त्याच्यामध्ये नागनाथांना नाईकवडे आहेत, डॉक्टर भारत पाटणकर आहेत, त्याच्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन 1995चे मुख्यमंत्री साहेब आदरणीय मनोहरजी जोशी साहेब पण आहेत. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव सुद्धा सन्मानाने घेतलं पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रात मला एक सुद्धा आमदार दिला नाही तरी त्या लोकांना पाणी देण्याची भूमिका त्यावेळी घेतली. त्यांचं सुद्धा नाव आपण घेतलं पाहिजे. 2004 ते 14 आदरणीय सदाभाऊ आमदार होते, त्यांचं सुद्धा यामध्ये योगदान आहे. आम्ही असं म्हणणार नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त काय, त्याच्या व्यतिरिक्त काय केलं? आटपाडीकर जनतेच्या नावानं तुम्ही या ठिकाणी ढाकचा आटपाडीकर जनता आमच्या नावानं आहे. या ठिकाणी रावसाहेब पाटील बसलेत, हनुमंतराव देशमुख बसलेत. सांगा मला आटपाडी तालुक्याचा काय विकास झाला? आणि एक तरी डाळिंबावर प्रक्रिया करणारा उद्योग तुम्ही आटपाडी आणला का? एका तरी तरुणाला तुम्ही रोजगार दिला का? नुसती कॉन्ट्रॅक्टगिरी फोपवून ठेवली आणि टक्केवारीच्या जीवावर तुम्ही विकासाचा टक्का थांबवून ठेवला आणि स्वतःची घर भरण्याचा उद्योग केला. त्यांना मतं मागण्याचा अधिकार आहे, याचा सुद्धा विचार सर्वसामान्य जनतेनं साहेब केला पाहिजे. खानापूरचा पूर्व भाग साहेब जसाचा तसा आहे, एकही उद्योग नाही, एकही अहो साधी MIDC नाही, त्यांची हाय तिला किलोवर काय काढल्या, त्याला सुद्धा कोण घेना. आणि विकासाच्या गप्पा मारता तुम्ही. किती या ठिकाणी फोडाफोडी करा, तुम्ही किती नेते घेऊन जावा, अहो आमच्या सुद्धा महाविकास आघाडीच्या लोकांचा साहेब यांनी बाजार मांडलाय. या ठिकाणी काही लोक ज्याला कोण विचारत नाही अशांचे सुद्धा प्रवेश मोठे घेऊन चालले. बरं, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, मी सगळ्या प्रक्रियेत आहे, मी आज सगळ्या जनतेला सांगतो मी सगळ्या प्रक्रियेत आहे. त्या माणसानं मला प्रक्रियेत आणलं. भाऊ बरोबर, आमच्या 3 बैठका त्यांच्या संघात झाल्या. नुसतं एवढं सोडा, ज्या वेळेला AB फॉर्म द्यायचा दिवस होता त्यावेळेस सदाभाऊ, वैभव दादा आणि मी तिघच कॉन्टॅक्ट मध्ये होतो. हा AB फॉर्म माझ्याकडे होता, अजून माझ्या घरात आहे, तुम्हाला दाखवतो. मला भाऊ म्हणले, बापू असं करू नका, आम्ही सगळी तयारी केल्या, तुतारीचे पोस्टर छापलंय, सगळं झालंय. बापू तुम्ही जर ही जागा नाही सोडली तर आम्हाला अडचण होईल आणि विकासाला खीळ बसेल. त्यावेळेला सुद्धा त्या माणसाचा मला फोन आला, संजू आडवा पडू नको. आता मला आडव्याचं सरळ केलं आणि घेऊ घडी आडवा झाला. काय चुकलं आम्हाला सांगा ना. मी माझा स्वार्थ बाजूला ठेवला. दादाला विचारा, एका शब्दावर पक्षाला सांगितलं, साहेब नाही मी लढू शकत, माझी ताकद नाही, ही जागा तुतारीला सोडा. एका शब्दावर मी मागं सोडलो. आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. आम्हाला जो या ठिकाणी खोट्या पद्धतीने विकास दाखवला जातोय त्या विकासाचा आम्हाला बुरका फोडायचा आहे. आणि ज्या पद्धतीनं वैभवदादा पाटील आणि सदाशिवभाऊ पाटील यांनी विट्याचा नंदनवन केला त्याच पद्धतीने खानापुरात पाडी विधानसभा मतदारसंघाला आपल्याला नंदनवन करायचं एवढं डोक्यात ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीबद्दल मी परवा एक औदुंबरला वाक्य बोललो होतो. भारतीय जनता पार्टी म्हणजे भामटा जगला पाहिजे. सगळी संघ घेतलेली टोळी सगळी भामट्यांची, एक काही शाणा नाही. आणि त्यातलं त्यात ते इस्लामपूरचं येडं सदाभाऊ खोत शरद पवारांच्या शरीरावर टीका करतो आणि म्हणतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना चापकानं फोडलं पाहिजे. अरे भाडव्या, पहिला तुला चापकानं नागडा करून आणला पाहिजे, बरोबर का? त्या माड्यामध्ये खासदारकी लढवली, त्या साल्यानं अजून वडापावची बिलं दिली नाही, ती क्लिप सुद्धा माझ्याकडे अजून. इतकं ती हलकट आहे आणि आमच्यावर टीका करत. अहो देवेंद्र फडणवीस असली कुत्री पाहिजे ती. अरे सगळ्याला दादा काय आहे माहित आहे, कशाला दादा पुढे असतो? दादा इथं बसलाय की साहेब. त्या देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्राची कशी वाट लावली आपण पाहिलं.
ते कोकणातलं 1.5 फुटाचं निलेश राणे, नितेश राणे काय म्हणतो, मशिदीत घुसून एकाएकाला मारीन, 15 मिनिटं पोलीस बाजूला करा. अरे आमच्यासारखं 4-5 गडी उभं राहिले, तू दिसायचं नाही कुठं आहे ती. इतक्या जातीवादी विष. आणि इथला काही वेळेला मुस्लिम समाज त्या ठिकाणी मिंदे गटाच्या पाठीमागे जातो. मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे, जातीवंत मुसलमान असाल तर या भाजपला आणि मिंदेला गाडाची भूमिका ठेवा, त्यांनी तुमच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केलाय. या ठिकाणी मिंदेला साथ देणं म्हणजे अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीला साथ देणं. का तर या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहणारा हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, सिख असेल, ईसाई असेल, बौद्ध असेल, सर्व समाज हा गुन्ह्या गोविंदाने नांदत होता. आणि माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी उद्देशून भाजप जातीवादाचा विष पेरून हिंदू मुस्लिम करून निवडणुका जिंकण्याचं स्वप्न पाहते. मी आभार मानेन हिंदू समाजाचं, मी आभार मानेन मुस्लिम समाजाचं की या सर्वांनी या भारतीय जनता पार्टीच्या षडयंत्राला बळी पडले नाही आणि एकही जातीय दंगल इथं घडली नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी एवढं सांगेन, अजून बोलायला लई सभा आहे, पाक फाटणार आहे, सोडणार नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो, रात्र वैरेच आहे, शत्रू समोरचा फार मोठा आहे, मांदाळलेला हत्ती कसा मांदाळलेला असतो तसा मांदाळलेला आहे. पैशाची आणि सत्तेची मस्ती आल्या प्रत्येकाला, बोल तुझं काय, बोल तुझं काय, बोल तुझं काय. अरे नेते घेऊन जा तिकडं, सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्हाला सुट्टी देत नाही, काळजी करू नका. काय झाले ब्यानं वैभव दादा आम्हाला बोलवणार, शिवसेना स्टाईल आमची ही गडी मऊ सगळं. आता तुम्ही आहे शिवसेनेचं त्यामुळं काय अडचण नाही, पण ही गडी सगळं मऊ आहे, आम्हाला बोलवत आम्ही ताडफाड सुट्टी देत नाही. काय व्हायचं येऊ दे, एकदा गद्दारी केली ना गाडोच तर ग बसणार नाही, एकदा निकालच लावणार. आणि म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे, आता काय झाले, गद्दारी साहेब झाल्यापासून प्रत्येकाच्या अपेक्षा लय वाटले. माणसानं वाटतंय राजकारणात किती पैसा येतील किती नाही ती, नेतं जर सुट्टी दिली तर आपण सुट्टी द्यायचं काय काम आहे. माझी आपल्याला विनंती आहे, पैसे कमवायला भरपूर दिवस आहेत. आपण गावात मटणाची जेवढं असते माहिती ना, आपल्या ओळखीचा वाढपी असला की त्याला नुसतं सिट्टी मारूस तो डोळा मारला की तो रव्याची प्लेट घेऊन येतो, बरोबर ना. आणि आपलं वाढपी नसल्यावर ज्याच्या ओळखीचा त्याला सांगावं लागतं, त्याला सांग की जरा थोडा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, पण आपला वाढपी विधानसभेत जाणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी आपल्याला विकासाची कामं मंजूर करून आणता येतील. आणि म्हणून लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडक्या बहिणीनो काही बळी पडू नका. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही जर लय हुशार आहे, नवऱ्याचं अख्खं पाकिट महिन्याचं हाणलं तरी त्याला तुम्ही तो म्हणत नाही. अहो त्या काळात मला सांगा, जुलैमध्ये महागाई किती होती, तेलाचा डबा किती होता, डाळी किती होत्या, गुळ किती होता, खोबरं कसं होतं. आज दिवाळीत तुमचं सगळं काढून घेतलंय. सरकारलाही हुशार आहे, वर्ण देते मागणं पाकिट मारतोय. आणि म्हणून अशा पाकिट मारायला, अशा जातीवादी विष पेरणाऱ्या सरकारला आपण घरी बसवायचं असेल तर आदरणीय वैभवदादा यांना, मी वैभवदादा असं समजून प्रत्येक कार्यकर्त्यानं ताकदीला कामाला लागूया आणि त्यांना निवडून आणूया. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असणारे सगळ्या बंधू आणि भगिनी, जेव्हा जेव्हा मी आजचा महाराष्ट्र बघते, जेव्हा जेव्हा मी आजचा हिंदुस्थान बघते, तेव्हा तेव्हा मला सहजपणाने आठवतो तो शिवजन्मपूर्वकालीन महाराष्ट्र. कारण आजच्या सरकारने जी महाराष्ट्राची तऱ्हा केलेली आहे ती बघता आजच्या महाराष्ट्राला शिवजन्मपूर्वकालीन उपमा देणं कदाचित चुकीचं ठरणार नाही. तो काळ होता जेव्हा स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणारे मोठमोठे मराठा सरदार
ही शुभ संकेत समजला जातो, चांगली चाहूल समजली जाते. आणि हे खरंच आहे. ही नांदी आहे विकासाची, ही नांदी आहे प्रगतीची, ही नांदी आहे प्रकाशाची, ही नांदी आहे स्त्रियांना मिळणाऱ्या निर्भीड आकाशाची. समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण ही नांदी आहे या सर्वाची. ही नांदी आहे येणाऱ्या वैभव पर्वाची. खरं तर हेच वैभव संपन्न लोकशाहीचं, शिवशाहीचं स्वराज्य आपल्याला स्थापन करायचं असेल, सुशासन आपल्याला स्थापन करायचं असेल, तर महाविकास आघाडीचाच अधिकृत उमेदवार निवडून देणं हे अनिवार्य आहे. आणि आपल्याला तुमचे माझे प्रश्न मांडण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत धाव घेणारा एक सक्षम आवाज आज आपल्याला हवाय. आणि तो आवाज म्हणजे तुतारीचा आवाज, तो आवाज म्हणजे सन्माननीय वैभव दादांचा आवाज. एक काळ होता या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाच्या भूमीवरती, एक काळ होता जेव्हा करपून निघाली धरणी दुष्काळाच्या ज्वालांखाली. लोकांनी विखुरून टाकली अब्रू लाचारीच्या चितेखाली. तेव्हा एक तेजस्वी सूर्य उगवला या भूमीच्या क्षितिजावरी. आणि या भूमीच्या क्षितिजावर उगवलेला तो किरण, तो सूर्य म्हणजे आदरणीय लोकनेते हनुमंतरावजी पाटील साहेब. या विटेनगरीचे शिल्पकार, या विटेनगरीला ज्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे घडवलं ते आदरणीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब. आणि गेल्या 2-3 वर्षापासून जेव्हा पालिका प्रशासन हे पाटील कुटुंबियांकडे नव्हतं, तेव्हा विरोधकांनी याच विट्याच्या शिल्पकाराचा फोटो तिथून काढून टाकला. हे नीच प्रकारचं राजकारण तिथं खेळलं गेलं. आणि हे केवळ आणि केवळ लज्जास्पद आहे, केवळ आणि केवळ लज्जास्पद. आमची आजी आम्हाला सांगते, या विट्याच्या भूमीवर ते काळ होता जमीन भेगाळलेली होती. आज जिथं समृद्ध नगर आहे तिथं ओसाड माळ होतं. उदाहरण द्यायचं झालं तर भवानी माळ. भवानी माळच्या परिसरावर लोक दिवसा ढवळ्या जायला घाबरायचे चोरांच्या भीतीमुळे. पण आज मी त्याच परिसरात राहते. आज रात्री 11-12 वाजता सुद्धा आम्ही शतपावली करायला निर्भीडपणे जाऊ शकतो. हे विट्याचं बदललेली परिस्थिती ही केवळ आणि केवळ पाटील कुटुंबियांची देण आहे. गेली 65 वर्षे सातत्यानं विट्याच्या या जनतेने नगर परिषदेच्या बाबतीत पाटील कुटुंबियांवर विश्वास ठेवलेला आहे. आणि येणाऱ्या काळात हा विश्वास अधिक दृढ होत जाईल अशी मी आशा करते. खरं तर विरोधकांनी, शिंदे गटाचे लोक म्हणतात की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आम्ही रस्ते केले, म्हणजे पालिका प्रशासनाने केलेल्या रस्त्यांवरती डांबरीकरण केलं म्हणजे विकास होतो का हो? नाही ना. रस्ते केले म्हणजे विकास होतो का? का मग गुजरातला पळवलेल्या उद्योग धंद्यांमुळे त्याच रस्त्यांवर बसून आमच्या युवा पिढीने उद्या कटोरा घेऊन उभा राहायचंय का? हा प्रश्न मला त्यांना करायचा आहे. आणि म्हणूनच इथं उपस्थित
बालवाणी, गरिबी आणि कुपोषणाने चिरडून गेली असती इथली बालवाणी. दादा आपण नगराध्यक्ष नसतात, दादा आपण नगराध्यक्ष नसतात तर कधी वाजलीच नसती उद्योगाच्या विकास धंद्यांची नाणी, आणि मग बाकीच्यांनीच पळवून नेलं असतं गरिबाच्या टाळूवरचं लोणी. भाऊ भाऊ आपण आमदार होतात म्हणून राहिलं आटता आटता माऊलीच्या डोळ्यातलं पाणी. मग तुम्हीच सांगा, मग या जनतेनेच सांगावं, म्हणजे विरोधक त्यांच्या बॅनरवरती एक शब्द लिहितात, जलसम्राट. मग तुम्हीच सांगा खरा जलसम्राट कोण? दुसऱ्यानं खोदलेल्या विहिरीचं पाणी काढून देणारा मोठा, की डोक्यावर 2 कळशा, कमरेवर एक लेकरू, हातात एक कळशी घेऊन वणवण करणाऱ्या मातेच्या डोळ्यातलं पाणी आटता आटता वाचवणारा मोठा? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगायचं, तुम्हीच सांगायचं. ते वैभव दादांना विधान भवनात पोहोचवून मग सांगायचं. नीती आयोग आर्थिक पाहणी अहवालानुसार ज्या वेळेला हे शिंदे सरकार, हे गद्दार सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये गरिबी ही गुजरात पेक्षा जास्त होती. आज 2024 मध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गुजरात पेक्षा जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. बेरोजगारी ही या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला जास्त बघायला दिसून येते. आफ्टर कोविड पॅन्डेमिक महाराष्ट्राच्या विकासाचा जो दर होता तो -7.6 होता. शून्याच्या खाली जे असतं ते म्हणजे -7.6 हे शून्याच्या खाली मोजलं जातं, आणि त्यावेळेला गुजरातच्या विकासाचा दर हा +1% मध्ये होता. इतकी भीषण परिस्थिती या महाराष्ट्रावरती असताना सुद्धा इथले उद्योगधंदे गुजरातलाच जाणार. याचं कारण म्हणजे केंद्र सरकारचं गुजरातवरती असणारं अतिप्रेम आणि महाराष्ट्र सरकारचा नसता पाठिंबा हे या गोष्टीला कारणीभूत आहे. मग शिंदे सरकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये येतं महाराष्ट्र धर्म वाढवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ते वाढवावा म्हणतात की बुडवावा, यात आता शंकाच उपस्थित करण्यासारखी आहे. म्हणजे चिट्ठी के बाद आती है उसे कहते हैं तार, की चिट्ठी के बाद आती है उसे कहते हैं तार, धक्का दे दे कर चालू करते हैं उसे कहते हैं कार. मगर धक्का दे दे कर भी जाग नहीं उठती, उसे कहते हैं गद्दारों का महायुति सरकार. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये म्हणून काळजी घेणाऱ्या आमच्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात 2 वर्षापूर्वी हे सरकार आल्यापासून 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 10,000 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात आणि धिक्कार आहे शासन व्यवस्थेचा. मग इलेक्शनला 10-12 दिवस राहिल्यावरती ते सांगतात की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ. पण गेली 2.5 वर्षे सातत्याने सरकार तुमचं होतं. मग आता आश्वासनाची खोटी झाडं लावण्यापेक्षा तेव्हा शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी का नाही दिली, का नाही दिली? आणि म्हणूनच या गोष्टी थांबवण्यासाठी महाविकास आघाडीचंच सरकार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये यायला हवं. महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली पहाड काढून ज्या मातेने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र आहे. दिल्ली झाली दिवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी या शब्दात ज्यांची महती गायली जाते त्या रामराणी, स्वराज्य रक्षिका महाराणी तारा राणी साहेबांचा हा महाराष्ट्र. आणि तोही हाच महाराष्ट्र जिथे अंतरवाली सराठी सारख्या गावात हक्काची गोष्ट मागताना आमच्या माता भगिनींच्या वरती हात उचलला जातो. अरे तू या शासन व्यवस्थेवर माता भगिनींच्या वरती हात उचलला जातो हक्काची गोष्ट मागताना. मग तेव्हा बहीण लाडकी नव्हती का? इलेक्शन 4-5 महिन्यावर दिसलं मगच ती बहीण लाडकी झाली. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जो थोटांड प्रकार चालू आहे, ज्यामुळे राज्यावर भला मोठा
म्हणजे थोडक्यात काय तर जो गॅस सिलेंडर 400 रुपयाला होता तो आज 850 रुपयावर गेलेला आहे. म्हणजे त्याच बहिणीच्या खिशातलं काढून काढून दुप्पट तिप्पट काढून काढून पुन्हा त्यातलंच निम्म बहिणीला द्यायचं आणि मत विकत घेणाऱ्या या सरकारला मला सांगायचंय, या सरकारला कदाचित या गोष्टीचा विसर पडलाय की पहिला महिला धोरण अंमलात आणून शरदचंद्रजी पवार साहेबांनी पाळण्याच्या दोरीसोबतच तिरंग्याची दोरी धरण्याचा सन्मान हा स्त्रियांना दिलेला होता. ही गोष्ट या सरकारच्या लक्षात आणून देणं हे नागरिक म्हणून आपलं काम आहे मला वाटतं. म्हणजे हा देश आपला 1947 साली स्वतंत्र झाला. आज 75 वर्ष होऊन गेली या देशाला स्वातंत्र्य स्वराज्य मिळालंय. पण या देशात आजही सुराज्य नाहीये. हे सुराज्य आपल्याला आणायचं असेल तर या निवडणुकांमध्ये आपलं एक मत सुराज्याला, आपलं एक मत महाविकास आघाडीला, आपलं एक मत आपल्या वैभव दादांसाठी. म्हणजे थोडक्यात झालंय असं ना की धनुष्याला बाण नाही, धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही, विकासाला प्राण नाही आणि आता गद्दारांच्या सरकारचं काही खरं नाही. जाता जाता शेवटी इतकंच सांगेन, लक्ष लक्ष मनगटामधून उसळते रक्तवीर श्रींचे, लक्ष लक्ष मनगटामधून उसळते रक्तवीर श्रींचे. प्रतिष्ठा देऊ वैभव दादांच्या श्रमाला, दर्शन घडवू आपण एकतेचे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी आशा व्यक्त करते आणि आपली रजा घेते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे उमेदवार व स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय श्री वैभवदादा पाटील, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित मायबाप जनता, इथं उपस्थितांमध्ये सगळ्यांना वाटतंय ना दादा आमदार होणार आहेत? आवाज आवाज पाहिजे, घाटापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे तुमचा. वाटतंय ना सर्वांना दादा आमदार होणार आहेत? एकटाच दादा, एकटाच दादा. असाच उत्साह तुम्हाला 20 तारखेपर्यंत दाखवायचा आहे आणि 23 तारखेला वैभव दादांनाच आमदार करून गुलाल उधळायचा आहे. परवाच कोणीतरी आपल्या दादांवर टीका केली की येड्या बाबळी खाली काही येत नाही. ज्यांनी टीका केली त्यांना मला सांगायचं आहे, अहो तुम्ही ज्यांना येड्या बाबळीचं झाड म्हणताय ते येड्या बाबळीचं झाड नाही तर चंदनाचं झाड आहे आणि त्याचा सुगंध विट्यातच नव्हे तर दिल्लीपर्यंत दरवळला आहे. आणि हे दादांनी एक वेळा नाही तर 3 वेळा विटा नगरपालिकेचा नंबर आणून सिद्ध केलंय आणि त्यांच्या कामाची झलक दाखवले. भावनिक होऊन मतदान करू नका. दोन्ही उमेदवार डोळ्यापुढे घ्या. कोणी किती रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या, कोणाच्या किती संस्था व्यवस्थित चालू आहेत आणि कोणी किती कारखाने सुरळीतपणे चालवले याचा विचार करा, मगच मतदान करा. अहो ज्यांना आजपर्यंत स्वतःचं गाव आदर्श गाव बनवता आलं नाही ते दादांवर विट्यात येऊन टीका करतायत. पहिल्यांदा त्यांनी त्यांचं गाव आदर्श बनवावं, मगच आपल्या दादांवर विट्यात येऊन टीका करावी. खरं तर बावनचंद दादांच्या विकासाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेअभावी मला थांबावं लागणार आहे. पण जाता जाता एवढंच सांगते, दादा तुमचं मार्केट लय वाढलंय, कारण विरोधक इकडून येतात तुमच्यावर टीका करतायत, तिकडून येतात टीका करतायत, मागून येतात टीका करतायत, चौफेर टीका चालूय. म्हणून म्हणलं आपल्या दादाचं मार्केट लय वाढलंय. अहो जसा पावडरीशिवाय चहा रंगत नाही, जसा पावडरीशिवाय चहा रंगत नाही, तसं आपल्या महाराष्ट्राला माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांशिवाय किंमत नाही. जाता जाता रामकृष्ण हरी आणि वाजवा.